Cancer Healer Center, a new beginning. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार. निफ्टी 1000 तर सेन्सेक्स 3000 अंकांनी घसरला. ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे जपान दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात देखील हाहाकार. जपान दक्षिण कोरियाचे शेअर बाजार 8% कोसळले. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधामध्ये जनता रस्त्यावर. ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक. ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे अनेक देश तणावात. 50 पेक्षा अधिक देशांचा अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी प्रयत्न. खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्यासाठी कुणाल कामरा हायकोर्टात. 21 एप्रिलला न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी. ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला. ठाण्यात भाजपचे 9 आमदार. आता भाजप थांबणार नाही. भाजप आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य. किरीट सोमय्यांना युसुफ अन्सारी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करून धमकी. उद्या सोमय्यांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा. सोमय्यांचं पवईत मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवरून आंदोलन. मी धमक्यांना घाबरत नाही. मुंबईत अंदाजे 4000वर अनधिकृत भोंगे. याविरोधात आम्ही मोहीम छेडणार. किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया. मंगेशकर रुग्णालयामध्ये राज्य सरकारची समिती आज प्राथमिक अहवाल सादर करणार. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासमोर अहवाल सादर होणार. पोलिसांकडून दीनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी. भिडे कुटुंबीय 5.5 तास हॉस्पिटलमध्ये होतं. महिलेवर प्राथमिक उपचारही न केल्याची माहिती. पुणे पोलिसांनी मेडिकल कमिटीचा रिपोर्ट मागितला. मंत्र्यांचे सचिव 4 महिने वेतनापासून वंचित. मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियुक्तीबाबत अद्याप मंजुरी नाही. नाशिकच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा. पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीनं शाखा प्रमुख शिवसैनिकांसोबत संवाद साधणार. जळगाव महापालिकेतील बनावट जन्मदाखला प्रकरणी दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. 43 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यामध्ये अघोरी पूजेच्या बहाण्यानं भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार. भोंदूबाबासह मदत करणारी महिला अटकेत. स्विगी कंपनीला प्रोफेशनल टॅक्स ऑफिसरची 7,59,00,000 नोटीस. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनी लिस्टिंग करताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा दावा. नोटीसला लवकरच उत्तर देण्याचे आदेश. मुंबईच्या तापमानात आठवडाभर चढ उतार जाणवणार. नागपूर, अकोला, यवतमाळसह राज्याच्या बऱ्याच भागामध्ये तापमान 40शी पार. पुढील 2 ते 3 दिवसात अनेक भागातील कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानानं 40 ओलांडली. उन्हाचा तडाखा अजून वाढणार. पुणे वेधशाळेचा अंदाज. कल्याण पश्चिमेमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर. कमी दाबानं पाणीपुरवठा. पाण्याच्या टंचाईमुळे सोसाट्यांचं रहिवासी रस्त्यावर. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1.5 कोटींचा धान घोटाळा समोर. पैसे घेऊनही बारदान खरेदी नाही. अनेक संचालक मंडळावर कारवाई होणार. महिलांची बँक खाती वाढली. ठेवी देखील 39%वर. ग्रामीण महिलांच्या बँक खात्याचं प्रमाण 42.2%. सरकारी अहवालातून माहिती समोर. आयपीएलमध्ये हैदराबादचा सलग 4था पराभव. गुजरातचा 7 विकेट्स राखून दणदणीत विजय. मोहम्मद सिराजची दमदार गोलंदाजी. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात 2ऱ्या स्थानी तर हैदराबाद तळाला. Cancer Healer Center, a new beginning.